ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. 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 अरे अरे ज्ञाना झाला सी पावन, अरे अरे ज्ञाना झाला सी पावन, तुझे तुझं ध्यान कळो आले, तुझा तुझी देव तुझा तुझी भाव. नमस्कार. ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे लेखन माझ्याकडून पूर्ण झाले, ही त्यांचीच कृपा. मी आता तुम्हाला तो ग्रंथ दाखवते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. 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 हे पसायदानाने या ग्रंथाची सांगता केलेली आहे. हा ग्रंथ लिहून झाल्याबद्दल मला खूप आनंद झाला. त्याबाबतचे मी मनोगत आपल्यापुढे व्यक्त करते. इसवी सन 1290 साली ग्रंथराज ज्ञानेश्वरीची निर्मिती झाली. श्रीमद भगवद्गीता कृष्णाने सांगितली, त्याच गीतेवर श्री ज्ञानेश्वरांनी अलंकारयुक्त टीका केली. तोच हा ज्ञानेश्वरी ग्रंथ होय. या ग्रंथात कर्म, ज्ञान, भक्ती व उपासना यांचे वर्णन केले आहे. या ग्रंथाचे हस्तलेखन सेवा करावी हा संकल्प झाला. श्री चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या प्रवचनातून ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिण्याचे महत्त्व समजले आणि लेखनवारी सुरुवात झाली. या हस्तलेखन वारीत सहभागी होण्याची माझी तीव्र इच्छा होती आणि परमेश्वर कृपेने मी या वारीत सहभागी झाले. दिनांक 17 जुलै 24 रोजी देवशयनी आषाढी एकादशी या मुहूर्तावर ज्ञानेश्वरी ग्रंथाचे लेखन करण्यास सुरुवात केली आणि दिनांक 29 जून 2026 रोजी ग्रंथाचे लेखन पूर्ण झाले. तो दिवस ज्येष्ठ पौर्णिमा वटपौर्णिमाचा होता. ग्रंथाचे लेखन पूर्ण झाल्यानंतर मला जो परमानंद झाला त्याचे शब्दात वर्णन होऊ शकत नाही. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानासी याची प्रचिती आली. ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपेनेच ज्ञानेश्वरी ग्रंथाचा लिहिण्याचा संकल्प पूर्ण झाला. या ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे लेखन करण्यासाठी माझे पती श्री दीपक यांचे सहकार्य मला लाभले. तसेच माझा मुलगा अक्षय, त्याची पत्नी सुरभी यांनी मला सर्व लेखन सामुग्री पुरवण्याचे काम केले. माझ्या विविध प्रसंगाचे ग्रंथासोबत छायाचित्रीकरण व सर्वात महत्त्वाचे या हस्तलिखित ग्रंथाला आळंदी येथील माऊलींच्या समाधीपर्यंत नेऊन त्यांना समर्पित करण्याचे काम माझी मुलगी सौहर्षदा हिने केले. या सर्वांमध्ये खारुतेची मदत करण्याचे काम माझे नात चिरंजीव तनिष्का हिने केले. या सर्वांचे मी आभारी आहे. या पांडुरंगाला आणि ज्ञानेश्वरी माऊलीला नमस्कार करून मी माझे मनोगत पूर्ण करते. या लेखनासाठी मला ज्या लेखणीची गरज भासली ती या लेखणीमुळे हा पवित्र ग्रंथ मी लिहू शकले, म्हणून मी या लेखणींना जपून ठेवले आहे. सोन